नमस्कार, मी सोनालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आलू बोंडा रस्सा. त्याच्यासाठी साहित्य बघून घ्या. हे मी 7 बटाटे घेतलेले आहे. मी कढीपत्ते घेतलेले आहे. 3-4 मिरच्या घेतलेल्या आहे. माझ्याकडे हिरवी नव्हती म्हणून मी लाल घेतलेली आहे. आणि हे 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. हे 1 चम्मच मी धने घेतलेले आहे. 1 चम्मच मी सोप घेतलेली आहे आणि 3 मी मिरे घेतलेले आहे. आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी. चिमटभर हिंग घेतलेलं आहे आणि सूप आणि धने घेतलेले आहे मी, हे जाडसर करून. आणि हळद घेतलेली आहे थोडी, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. 1 पडी तेल घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं, लसूण पेस्ट टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये हा मसाला सोडून घ्यायचा. कढीपत्ता आणि मिरची. असे मी तुकडे करून घेतलेले आहे बटाट्याचे. असे पूर्ण बारीक करायचे आपल्याला. तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये तेल कमी वापरलेलं आहे, 1च पडी वापरलेलं आहे. हे आपली चटणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. ह्या रस्स्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे ते पाहून घ्या. 2 चम्मच मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 3 लवंग घेतलेले आहे. 6 मी मिरी घेतलेले आहे. 1 दालचिनी घेतलेली आहे. हे चक्रीफूल घेतलेलं आहे मी. 1 चम्मच मी धने घेतलेले आहे. अर्धा चम्मच मी जिरे घेतलेले आहे. 1 चम्मच सोप घेतलेली आहे. अर्धा चम्मच मी खसखस घेतलेला आहे. हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे. हा एक मी कांदा घेतलेला आहे, आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यावर मी तेल टाकलेलं आहे थोडं. आपल्याला कांदा लाल भाजायचा आहे. आपला कांदा झालेला आहे, तर खोबरा किस टाकून घेऊया. सगळंच टाकून घ्यायचे मसाले आपल्याला. लालसर भाजून घ्यायचे. हा आपला मसाला भाजणं झालेला आहे. हे चेरे घेतलेले होते मी 1 वाटी. हे रात्री मी भिजत घातलेले होते. याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा. हे चणे मी बॉईल करायला ठेवलेले आहे थोडं मीठ टाकून. हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक. हे 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे मी आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. हे पण काढायचं आहे आपल्याला मिक्सरमधून. या वाटीने मी बेसन घेतलेलं आहे 2 वाटी. हा अर्धा छोटा चम्मच मी ओवा घेतलेला आहे. हा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. असं टाकून घ्यायचं आहे. थोडं मीठ टाकून घेत आहे, अर्धा कमी चम्मच आवडीप्रमाणे. हा सोडा घेत आहे मी खायचा, भज्यामध्ये टाकायचा. ते मिक्स करून घेऊया आपण. पाणी टाकून घेऊया. थोडी हळद टाकून घेते मी. असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी गोळी तयार करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी. तेल आपलं तापतच आहे, बघू शकता. अशा तऱ्हेने आपल्याला असं बॅटर पाहिजे. असा गोळा टाकून घेत आहे मी आणि हे मी टाकून घेत आहे. हा दुसरा पण मी टाकून घेत आहे. हे मीडियम गॅसवर मी तळून घेत आहे. हे मी पलटून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही.
हे अशा प्रकारे तयार झालेले आहे. मी काढून घेत आहे. हे चणे बॉईल करून झालेले आहे. हे बघा असे झालेले पाहिजे आपल्याला. हे काळे चणे घेतलेले आहे मी. या कढईमध्येच आपल्याला आता हा जो मसाला वाटून घेतलेला आता मिक्सरमधून हाच टाकून घ्यायचा आहे. तेल होतं त्याच्यामधलं मी कमी केलेलं आहे. थोडा तेलामध्ये मी थोडंसं जास्तच पाहिजे तेल त्याच्यामध्ये. आणि तो मसाला मी बरोबर लालसर होऊ द्यायचा आहे. अर्धा चम्मच मी धने पावडर घेतलेला आहे. अर्धा चम्मच मी मिरची पावडर घेतला आहे. अर्धा कमी चम्मच मी हळद पावडर घेतला आहे. गरम मसाला घेतला आहे अर्धा कमी चम्मच. आणि जिरा पावडर घेतला अर्धा चम्मच. आणि चवीप्रमाणे मीठ आधी पण टाकलेलं आहे मी चण्यामध्ये. हे मी टाकून घेत आहे. हे मी चणे टाकून घेत आहे. आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रस्सा झालेला आहे आपला. आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आलूबंडा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.